प्रणाली, अगं बघ ना, आपल्याला केंद्र आणि राज्य सरकारने किती चांगल्या योजना आणल्यात नाही का ग? हो ना, म्हणजे आर्थिक, शैक्षणिक, व्यावसायिक सगळ्या क्षेत्रात आपल्याला मदतीचा आधार आहे. अगदी खरं बोललीस तू. पण एक विचार कर, हे सगळं असूनही आपण खरंच सुरक्षित आहोत का ग? का नाही? पोलीस, कायदे, ऍप सगळंच आहे ना आपल्या संरक्षणासाठी. हो, शासन आहेच आपल्यासाठी, पण आता खरी गरज आहे ती आपण स्वतः सशक्त आणि सजग होण्याची. तुला काय म्हणायचंय? स्पष्टच सांग ना. अगं म्हणजे बघ ना, आपल्याला आपल्या आई वडिलांनी एवढं शिकवलं, लहानाचं मोठं केलं, जपलं, पण तरीही आपल्यासारख्या सुशिक्षित मुली अजूनही लव्ह जिहाद सारख्या प्रकरणाला बळी पडतात. आता खरी गरज आहे ती म्हणजे आपण आपली संस्कृती जपण्याची. हो ना ग, म्हणूनच आपल्या सुरक्षितेसाठी लव्ह जिहाद विरोधी कायदा आपल्या महाराष्ट्रात लागू व्हायला हवा. प्रणाली, मला काय वाटतं, यंदाच्या रक्षाबंधनाला आपण आपल्या लोकप्रतिनिधींना सुद्धा राखी बांधूयात आणि कायद्याची मागणी करूयात. तुला काय वाटतं? अगदी बरोबर आहे. हेच आपल्या मुलींसाठी खरं रक्षण असेल आणि समाजाला दिलेली सुंदर भेट असेल. ठरलं तर मग येत्या 8 ऑगस्ट रोजी आपल्या शहरातल्या लोकप्रतिनिधींना राखी बांधूया आणि लव्ह जिहाद कायदा विरोधाची मागणी करूया. रक्षाबंधनाचं नातं आता खरं सुरक्षित करूया. आम्ही येतोय, तुम्ही पण या.